फुगलेली माणसांची मनं किंवा फुगलेली माणसाची शरीरं हे पाहायला छान अजिबात वाटत नाही, परंतु फुगलेल्या इडल्या मात्र पाहताना मनाला फार आनंद होतो. म्हणूनच आज मी छान अशा टमटमीत फुगलेल्या इडल्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी घेतलेला आहे रेशनचा तांदूळ 3 वाट्या. हो, आपल्याला 3:2 असंच प्रमाण घ्यावं लागतं, परंतु मी इथे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही 3:2 असं प्रमाण घ्या. याचं कारण असं आहे की उडदाची डाळ ही फुगण्यास जास्त मदत करते, म्हणूनच आपल्याला इथे रेग्युलर जे प्रमाण सांगितलं जातं त्यापेक्षा अर्धी वाटी जास्त घ्यायची आहे. अर्धी वाटी नाही घेऊ वाटली तरी थोडीशी जास्त प्रमाणात उडदाची डाळ ही आपल्याला घ्यायची आहे. सो इथे हे धुवून घेतलेलं आहे छान मी पाण्यानं आणि स्वच्छ असं केलेलं आहे. आता इथे आपण काय करतो, स्वच्छ पाणी याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आपलं भिजायला ठेवायचं आहे. 5-6 तासामध्ये छान असं हे भिजून येतं. त्यानंतर आपल्याला हे दळायचं आहे. तर चला हे आपण ठेवूया भिजण्यासाठी. आता हे भिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता 5-6 तासामध्ये किती छान असं हे फुलून आलेलं आहे. आपली डाळ आणि तांदूळ छान अशी भिजलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता की डाळ किती छान भिजलेली आहे. ही डाळ आहे बघा, इझिली तुटते. हे तांदूळ देखील आपला पण पाहूया कसं इझिली तुटतं. सो ह्याला आपण घेणार आहोत. आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला, कारण असं आहे की आपण जरी किती स्वच्छ धुतली तरी याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात पावडर राहते, म्हणून आपल्याला हे पाणी नाही वापरायचं आहे. तर आता हे पाणी आपण काढून घेऊया आणि हे दळून घेऊया मिश्रण. तर इथे माझ्याकडे एक मशीन आहे अशा प्रकारचं. मी सगळं याच्यामध्येच दळून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे जे बॅटर आहे ते घट्ट करायचं आहे, पातळ नाही, तरच आपली इडली छान अशी फुगणार आहे. जर तुम्ही हे पातळ केलं तर मग मात्र आपली इडली फुगणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, नेहमी जे बॅटर करू त्याच्यापेक्षा थोडंसं किंचितसं घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे इडलीचं. तर हे आता मी काढून घेतलं. तुम्ही पाहू शकता आपल्याला ही एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर आता रात्रभर आपण हे मिश्रण भिजायला ठेवलं होतं इडलीचं पीठ. तर हे बॅटर बघा तुम्ही किती फुलून आलेलं आहे. जास्त असल्यामुळे मला 2 भागात ते डिवाईड करावं लागलं, पण तुम्ही पाहू शकता की किती छान असं आपलं बॅटर हे फुललेलं आहे. याच्यावरती बबल्स पण तुम्ही पाहू शकता. हे अशा प्रकारे आपल्याला दाट हवं आहे. तर इथे आपण आता मीठ घालून घेऊया. भरपूर आहे हे बॅटर, सो मीठ घालावं लागणार आहे जास्त याच्यामध्ये. तर इथे पण दोन्ही याच्यात मीठ मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. असंच आपल्याला घट्ट हवं आहे. तर बॅटर आपलं तयार आहे. इथे आपण पाणी उकळायला ठेवायचं आहे अगोदरच, आणि हे पाणी उकळलं की मग याच्यामध्ये आपण आपलं जे इडलीचं पात्र आहे ते ठेवून देऊया. इथे आता तेल लावून घ्यायचं आहे आपल्या भांड्यांना.
तेल लावून झाले. आपण आता इथे बॅटर घालूया. आता इथे आपण आपल्या उकळत्या पाण्याच्या भांड्यामध्ये आपले सगळे भांडे ठेवून घेऊया इडलीचे. एक 10 ते 15 मिनिटात आपली इडली खूप छान अशी फुगते. तर ते आपण झाकण लावून ठेवून देऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता एक 10-15 मिनिटांनी आपली इडली किती टम्म अशी फुगलेली आहे. आता हे आपण साईडला काढून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि पाहू शकता तुम्ही तिन्ही भांड्यामध्ये खूप छान अशी इडली फुगलेली आहे. आता कधी कधी काय होतं, थोडेसे ड्रॉप्स याच्यावरती पडतात, पण काही नाही. हे थंड जेव्हा होतं ना, ते ड्रॉप्स आपोआप इडलीच्या मध्ये शोषले जातात, कारण ती स्पॉन्जी असते ना, तर पाणी त्याच्यामध्ये शोषलं जातं. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा टम्म फुगलेल्या आपल्या इडल्या तयार आहेत. आता ह्या कशा सेपरेट करायच्या, तर काय करायचं, याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा, थंड पाण्याचा, आणि मग ते इझिली आपल्याला निघायला मदत होते. तर अशा प्रकारे आपल्याला थोडासा शिंतोडा मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पहा तुम्ही किती छान अशा आपल्या इडल्या इझिली निघतात. मग हा असा चमचा घ्यायचा आहे. त्याने इझिली इडली सेपरेट होते. बघा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली इडली स्पॉन्जी झालेली आहे. भरपूर अशी जाळी याला सुटलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने इडल्या करून पहा. जर तुमची इडली फुगत नसेल तर इथे आपण एक इडली तोडून पाहतोय. बघा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली इडली तयार झालेली आहे. भरपूर अशी जाळी पडलेली आहे. खूप छान अशी फुगते ही इडली. जर कधी तुमच्याकडून बॅटर सपोज पातळ झालं तर काय करायचं, याच्यामध्ये थोडासा रवा ॲड करायचा. जर जाड रवा असेल तर दळून ॲड करा, किंवा मग बारीक असेल तरीही थोडासा दळून मग ॲड करा. आणि तरीही नाही फुगल्या तर थोडासा सोडा तुम्ही वापरू शकता. परंतु शक्यतो अशा पद्धतीने जर इडली केली, बॅटर तुम्ही थोडंसं घट्ट ठेवलं तर नक्कीच इडली फुगते, म्हणजे फुगतेच. तरीही नाही फुगली तर सांगितलेली ट्रिक वापरून तुम्ही करू शकता, मग तर नक्कीच फुगतील. तुम्ही पाहू शकता दुसरेही मी प्लेट्स लावल्या होत्या. सेकंड भांडं लावलं होतं इडलीचं, त्याही इडल्या किती छान अशा फुगल्यात. मस्त अशी जाळी याला आलेली आहे. तर नक्की करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.